को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के आपल्याबरोबर आहेत. म्हस्के साहेब, सध्या मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी उपोषण जे आहे ते सुरू केलेलं आहे. ते असं म्हणतात की सरकारनं जानेवारीमध्ये आधी सूचना काढली, मात्र अजून लागू का केली नाही? हे पहा, मराठा आरक्षणाच्या बाजूने सरकार आहे. मराठा आरक्षण जे सरकारने जाहीर केलेलं आरक्षणाचा फायदा लोकांना होत आहे. मनोज जरांगेंची जी मागणी आहे त्या संदर्भात सुद्धा अभ्यास सुरू आहे आणि त्या दृष्टीने पावलं टाकत आहे. सर्वेक्षण सुरू आहे. कित्येक कुणबी ज्यांच्या नोंद आहे त्यांना कित्येक हजारो मराठ्यांना तशा पद्धतीचे आरक्षण दिलेलं आहे. थोडासा वेळ दिला पाहिजे. कायदा, कानून, टेक्निकल काही गोष्टी या सर्वाचा अभ्यास करून या गोष्टी करायच्या असतात. आणि मनोज जरांगेंची जी मागणी आहे त्याच्या विरोधात आम्ही कधीही बोललेलो आहे. सरकार कधीही विरोधात बोललेलं नाही, त्या मागणीला विरोधी केला नाही. परंतु जे काम सुरू आहे त्यांनी सुद्धा धीर धरणं गरजेचं आहे. गेले कित्येक वर्ष, गेले 40 वर्ष कुणी हे पाऊल उचललं नव्हतं. ते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या सरकारने ते पाऊल उचललेलं आहे. त्यांनी सुद्धा धीर धरला पाहिजे. ते असं म्हणतात की जर लवकरात लवकर सरसकट ओबीसी आरक्षण लागू केलं नाही किंवा अधिसूचना लागू केली नाही तर पुढच्या विधानसभेला 288 विधानसभेच्या जागा ज्या आहेत त्या आम्ही लढू. आतापर्यंत आम्ही कुणाच्या विरोधामध्ये प्रचार केला नाही, मात्र यावेळेस विधानसभेला नावं घेऊन आम्ही पाडू. हे बघा, कोणी कोणाच्या विरोधात प्रचार केला नाही हे महाराष्ट्रातील जनता जाणते. कोणी कशा पद्धतीने मेसेज पाठवले, कोणी काय केलं याविषयी मला तरी सविस्तर चर्चा करायची नाहीये. परंतु आरक्षण फक्त जाहीर करून उपयोग नाही. त्यांची जी मागणी आहे त्याचा टेक्निकल अभ्यास करून कोर्ट आहे, कोर्ट कचेऱ्या, इतर समाज आहे, या सगळ्यांचा विचार करून या मागण्या मंजूर होणार आहेत. मनोज जरांगे यांनी धीर धरावा एवढंच मी या ठिकाणी मागणी करत आहे. त्यांनी लोकशाही आहे, निवडणूक लढू नये या संदर्भात आम्ही त्यांना काही मार्गदर्शन करू शकत नाही. परंतु त्यांनी जे काम सुरू केलेलं आहे ते त्यांनी कायम सुरू ठेवावं. मराठा समाजासंदर्भात आम्ही सुद्धा मराठे आहोत. आम्हाला सुद्धा मराठा आरक्षण हवं आहे. मी स्वतः मराठा आहे, मलाही मराठा आरक्षण हवं आहे. परंतु कायदा, कानून या सगळ्या गोष्टीमध्ये ते मराठा आरक्षण टिकलं पाहिजे, हे सुद्धा माझं मागणी आहे किंवा हे सुद्धा माझं म्हणणं आहे. दुसरा एक खरं तर राजकीय प्रश्न आहे. कोल्हापूरच्या जागेची बरीच चर्चा झाली. हसन मुश्रीफ असं म्हणाले की शाहू महाराजांच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यावर जमिनी आहे, त्यामुळे ते जिंकणारच होते असा माझा अंदाज आहे. तुम्हाला वाटतं तसं आहे का? हे पहा, आता सीट पराभूत झालेली आहे. कोल्हापूर महाराज आणि मंडलिकजी, आता याविषयी मला त्याची खरंच काही कल्पना नाही आहे, कारण मी ठाणा मुंबईत काम करतो. त्यामुळे त्याविषयी काही प्रतिक्रिया देणं, शेवटी महाराज आहेत आणि महाराजांच्या गादीचा मान सन्मान हा मी राखतो. त्यामुळे त्यांनी काही वक्तव्य केलं या विषयावरती मला प्रतिक्रिया देणं उचित वाटत नाही. सर, सकाळी तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये जे वक्तव्य केलं होतं की मुल्ला मौलवींवरून, त्या संदर्भात आता बरीच चर्चा होते. तुम्हाला कदाचित उद्याच्याला विचारलं जाईल ठाकरे गटाकडून की तुम्ही जे सकाळी वक्तव्य केलं होतं त्याचे नक्की पुरावे काय? त्यांनी विचारावं, त्याचं उत्तर देण्याकरता मी समर्थ आहे. तुम्ही निवडणुकीच्या दिवशी पाहिलं असेल, बसेसमधून गाड्या भरून झुंडीच्या झुंडी त्या ठिकाणी मतदानाला जात होते. यापूर्वी आपण कधीच असं चित्र पाहिलेलं नाहीये. तुम्हाला एक उदाहरण देतो मी, उगाचच अशा पद्धतीने आरोप करत नाही. मुंबई उत्तर पश्चिम हा जो मतदारसंघ आहे, यामध्ये संजय दिना पाटील गेले कित्येक वर्ष ते हारत होते. किती मताने जिंकले? 28,000 मतांनी जे जिंकलेले आहेत. त्यांना मानखुर्द आणि शिवाजीनगर या भागामध्ये 88,000 मतांचा लीड मिळाला. केवळ एका भागामध्ये त्यांना लीड मिळाला आणि ते फक्त 28,000 मतांनी जिंकले. उज्ज्वल निकम 16,000 मतांनी त्यांचा पराभव झाला. त्यांना कुर्ला, कलिना आणि वांद्रे पूर्व या भागातून ते 66,000 मागे आहेत. आता हा भाग कुठली वस्ती बहुमताने आहे याची आपण माहिती घ्या. अनिल देसाई 48,000 मतांनी जिंकले. त्यांना कुठे जास्त मतदान झालं? अणुशक्तीनगर आणि धारावीत त्यांना 61,000 मताचा लीड मिळाला. संविधान धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे
हा जो अपप्रचार झाला त्याचा परिणाम धारावीत झाला. यामिनी जाधव 53,000 मतांनी हरल्या. त्यांना भायखळा, मुंबादेवी या परिसरात त्या 86,000 मतांनी मागे पडल्या. वरळीमध्ये फक्त 6,000 मतांनी त्या मागे आहेत. ज्या ठिकाणी सुनील शिंदे आमदार आहेत उभाटाचे, सचिन अहिर आमदार आहेत आणि दस्तूरखुद्द आदित्य ठाकरे त्या ठिकाणी आमदार आहेत. वरळीमध्ये फक्त 6,000 मतांनी त्या मागे आहेत. याचाच अर्थ की शिवसैनिकांची मतं जी आदित्य ठाकरे किती मतांनी निवडून आलेले तुम्हाला माहिती आहेत, यामिनी जाधव यांना मिळाली. परंतु भायखळा आणि मुंबादेवी यामध्ये विशिष्ट समाजाची मतं, विशिष्ट धर्मातील लोकांची मतं ही उभाटाला मिळाली. मी पुराव्यानिशी बोलतोय. नेमकं कारण काय मग नक्की लावली टाळ्याला अशा पद्धतीने मी आरोप करत नाहीये. मी पुराव्यानिशी मतदारसंघानुसार आपल्याला मी तुम्हाला सांगतो की राहुल आपले शेवाळे दादरमध्ये पुढे आहेत. याच्या मागचं कारण काय? शिवसैनिकांची मतं, शिवसेनेची मतं त्यांना मिळाली. परंतु ज्या मतदारसंघामध्ये एक गठ्ठा मतदान, ज्या ठिकाणी मुस्लिम मतदान होतं, ज्या ठिकाणी ख्रिश्चन मतदान होतं आणि संविधान धोक्यात आहे अशा पद्धतीने जो गैरसमज निर्माण केला, त्या भागातून ही एक गठ्ठा मतं उभाटाला मिळालेली आहेत आणि त्यामुळे आमचे उमेदवार फार कमी मतांनी हरलेले आहेत. मात्र ते उद्याच्याला असे म्हणू शकतात की नाही, तो त्यांचा लोकशाहीचा अधिकार आहे की मतदान कुणाला करावं किंवा काय करावं. मग हा लोकशाहीचा अधिकार आहे मतदान कुणाला करावं आणि कुणाला करू नये. परंतु आपल्याला माहिती असेल रमेश प्रभू यांची जी या ठिकाणी विलेपार्लेतून जी पोटनिवडणूक झाली होती, त्यांची निवडणूक धार्मिक प्रचार केला म्हणून रद्द झाली होती. याची आठवण मी यांना करून देतोय. तुम्ही मतदान त्यांनी कुणालाही करावं, परंतु तुम्ही स्वतःला शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जर वारसदार समजत असाल तर आपण ज्या पद्धतीने प्रचार केलेला आहे, ज्या पद्धतीने शिवसेनेचं नाव घेता तुम्ही जरी उभाटा असेल तरी, आणि ज्या पद्धतीने आपण प्रचार केलेला आहे, ही गोष्ट कधीच शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना आवडली नसती. विशिष्ट धर्मासाठी, धर्माच्या लोकांना जवळ करण्याकरता इस्लाम खतरे में आहे, अल्लाला आवडणार नाही अशा पद्धतीने खोटा प्रचार आपण जो केलेला आहे, याचा परिणाम आपण काही सीट जिंकलेला आहात, आपण यामध्ये यशस्वी झालेले आहात. परंतु मुंबईतील मराठा मतदार, हिंदू मतदार आणि यापूर्वी शिवसेनेला ज्यांनी मतदान केलं आणि त्यांनी तुम्हाला ज्यांनी मतदान केलं, त्यांच्या डोक्यात ही गोष्ट आलेली आहे. त्यांना ही कधीच गोष्ट आवडणार नाही आणि ते लोक तुमच्यापासून दूर जाणार. तुम्ही स्वतःला हिंदुत्ववादी समजता, तुम्ही आता स्वतःला मुस्लिम हृदय सम्राट ही पदवी आपण स्वतःला लावून घ्यायला पाहिजे, अशी माझी मागणी या ठिकाणी आहे. आता तुम्ही त्या विरोधामध्ये प्रचार करणार किंवा तुमचा असा आरोप आहे की नाही फक्त विशिष्ट धर्माची? मी आपल्याला दिलेली उदाहरणं तुम्हाला मी मतांसकट किती मतांनी आणि कुठे कसं मतदान झालं, मी नाशिकमधले सुद्धा मी स्वतः याचा अभ्यास करतोय. नाशिकमध्ये सुद्धा जो आमचा उमेदवार आहे त्याचं तुम्ही मतदान काढा. मी माझं उदाहरण सांगतो. मुस्लिम मतांमुळे तुमचे उमेदवार पडले. उदाहरण सांगतो, मी पहिल्या फेरीपासून आघाडीवरती होतो, परंतु काही वॉर्डांमध्ये उदाहरणार्थ राबोडी असेल, उदाहरणार्थ मीरा भाईंदर या ठिकाणी नयानगर असेल, एक गठ्ठा 20-20 हजार मतं, एक गठ्ठा 25-25 हजार मतं राजन विचारे यांना मिळालेली आहेत. एक गठ्ठा मुस्लिम मतांमुळे तुमचे उमेदवार पडले का? मतं, या मतांमुळे यांनी चुकीचा जो प्रचार केला, लोकांमध्ये गैरसमज निर्माण केला, यामुळे मुल्ला मौलवींना फतवे काढायला लावले. यामुळे मी तुम्हाला आणखी उदाहरण देतो. माझ्या मीरा भाईंदर मतदारसंघामध्ये 1 ते 24 याद्या, त्या ठिकाणी ख्रिश्चन मतदान होतं. त्या ठिकाणी मणिपूरचा हिंसाचार या पद्धतीने ख्रिश्चन धर्मियांमध्ये प्रचार केला गेला, मुस्लिम अत्याचार या विषयावरती प्रचार केला गेला आणि त्या 1 ते 24 याद्यांमध्ये मी त्या ठिकाणी मागे आहे. 10-10, 20-20, 25-25 मतं आहेत. पर्टिक्युलर मी अभ्यास करून या ठिकाणी तुम्हाला बोलतोय. तुम्ही याद्या काढा, तुमच्या चॅनलवाल्यांनी याद्या काढा, त्या वस्त्यांमध्ये जा, तुम्ही बघा कसं एक गठ्ठा मतदान झालं. यापूर्वी कधीही शिवसेनेला अशा पद्धतीत मतदान झालं नव्हतं. याचाच अर्थ आपण त्यांच्या दाढी कुरवळण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, त्यांच्यामध्ये
गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला त्याचा तो परिणाम आहे. परंतु त्या समाजालाही नक्कीच चूक लक्षात येईल की केवळ दोन धर्मियांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या दृष्टीने यांनी जो प्रचार केलेला आहे आणि त्याला आम्ही बळी पडलेलो आहोत, त्या धर्मियांमध्ये सुद्धा ही चुकीची गोष्ट लक्षात येईल. आपण पाहतोय की उद्धव ठाकरे यांनी आपल्या नावापुढे हिंदू हृदय सम्राट ही पदवी न लावता मुस्लिम हृदय सम्राट ही पदवी लावावी अशी प्रतिक्रिया नरेश म्हस्के यांनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विनोद कुमार स्वामी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.